क्या बात आहे. सगळे तयार आहेत. 6:30 झालेले आहेत. 16 सख्यांचा हा कार्यक्रम आपला नेहमीप्रमाणे अगदी जोरदार सुरू झालेला आहे. तेव्हा मी आशिष तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात. त्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आपण आहोत ठाण्यातील कोपरी विभागात आणि सगळे अगदी छान खेळण्यासाठी उत्सुक आहेत. तेव्हा जरा पण वेळ न घालवता आपण सुरू करूया आजचा हा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आपला पहिला खेळ, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. आणि खेळ खेळूया खुल्लम खुल्ला ह्या खेळामध्ये ह्या सगळ्या 6 ताई आलेल्या आहेत. खेळ असा आहे की मी एक वाक्य देणार आहे, ते वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने बोलून दाखवायचे. चला, तर ते वाक्य असं आहे, धनी ऐका ना, माझं तुमच्यावरती लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. आता हे वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने बोलायचे. तुम्ही हे वाक्य ना उड्या मारत मारत बोला. बापरे. हा, ठीक हा? आहे. धनी अरे बापरे. ऐका ना, हा. माझं हा. तुमच्यावर हा. खूप हा प्रेम हा आहे हा. पण हा. तुमचं माझ्यावर प्रेम नाही. एवढ्या हळू नाही, तोपर्यंत भाऊजी थांबणार नाही तिथे, ते जातील निघून. धनी धनी ऐका ना, धनी. माझं तुमच्यावर हा, खूप हा. प्रेम हा, आहे हा. पण हा, हे बघा, तुमचं हे बघा, माझ्यावर हे बघा. नाही. हे असं असं. हा पण तुमचं माझ्यावर नाही. हा, काही वाक्य तेच आहे, फक्त हे वाक्य तुम्ही गात गात बोला. धनी माझं तुमच्यावर खूप प्रेम खूप नाही, आहे, लई लई. हा लय प्रेम आहे पण तुमचं नाही. आहे. धनी. धनीला ये म्हणतायत, धनी. धनीला ये म्हणतायत. हा, धनिया मगाशी हे म्हणाले, आता धनिया म्हणतायत. अहो काय चाललंय काय भाऊजी, काय म्हणते? धनुकल्या, धनुकल्या, ओ धनुकल्या, काय काय बोलताय त्या? हा, माझं तुमच्यावर माझा तुमच्यावर लई लई प्रेम आहे, प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. पण तुमचंच माझ्यावर नाही. नाही नाही नाही. नाही. ओ धनी, ओ धनी, तुमचं माझ्यावर तुमचं माझ्यावर लई प्रेम आहे, लय प्रेम पण आहे माझं तुमच्यावर नाही. पण माझं तुमच्यावर नाही. मला आता काय माहिती नाही. बरं, आता हे वाक्य आहे ना, हे वाक्य तुम्ही हसत हसत बोलायचंय. ओ धनी, हा, हसत हसत. तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे पण माझं तर तुमचं. धन्या, हे धनी तुमचं माझ्यावर तुमचं माझ्यावर लई प्रेम आहे, लई प्रेम आहे माझं तुमच्यावर नाही. माझं तुमच्यावर नाही आहे. हो धनी. ओ धनी, नाही, असं आहे. चला, जोरदार टाळ्या जाऊ दे. मान हलवत हलवत म्हणा, धनी माझं तुमच्यावर. हा, लई, आणि मान हलवत हलवत म्हणायचं. हा, व्हेरी गुड, मस्त. हा, अरे धनी बापरे. हा, अरे माझं बापरे. हा तुमच्यावर लय प्रेम आहे हा, मान मान पण हलवायचं. तुमचं माझ्यावर नाही. धनी हा, मान. हा, माझं मान आले पाहिजे. हा, हे बघा. तुमच्यावर हा, लई प्रेम आहे हा. पण तुमचं माझ्यावर लई प्रेम नाही. धनी मान हलवायचे. मान. माझं हे बघा, तुमच्यावर माझ्याकडे बघा ना, धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचं माझ्यावर नाही. हा, लवकर. हा. धनी अरे बाबा. माझं तुमच्यावर हा. लई प्रेम आहे पण तुमचं माझ्यावर प्रेम नाही. मान सोडून सगळं हलते.
ताई हे वाक्य तुम्ही लाजत लाजत बोलायचं. अहो धनी, अरे बापरे. हा माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, बरं मग. पण तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. अरे देवा. अहो धनी, हा अजून आहे, अजून आहे. हा तुमचं माझ्यावर लय प्रेम आहे, हा पण माझं तुमच्यावर प्रेमच नाही. हे आम्ही ठेवणार आहे, हे आम्ही ठेवणार आहे. आम्ही डिलीटच करणार नाही आहे हे. भाऊजी मी काय नाही बोललेले बाबा, ह्याच बोललेले आहेत. अहो बाई हा एवढं नाही का? आ धनी, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. अहो धनी, अरे 2 राहिले ना. हा बरं ठीक आहे, चला लवकर. हा अहो हा हे धन्य. अहो हा धनी, हा माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, हा. पण तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. चला, जोरदार टाळ्या. अहो धनी, रागात रागात. हा माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. हा तुमचंच माझ्यावर नाही प्रेम. हा रागात रागात पण राग. धनी तुमच्या नाही माझ्यावर बघा, खूप अशी प्रेम अशी आहे. ऐक- अशी ऐक माझं. हा, ऐका तुमचा- ना धनी. हा मी सांगतो सांगूला धनी, धनी, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे. माझं तुमच्यावर लय प्रेम हे आहे. बघा चेहरा बघा, चेहरा बघा माझा चेहरा. लई प्रेम आहे, लय प्रेम आहे, पण तुमचंच पण माझ्यावर नाही. तुमचंच माझ्यावर नाहीये. हा ओरडा धन्यदा. धनी, धनी तुमच्यावर माझं खूप प्रेम आहे. खूप खूप. हा खूप. अहो धनी, हा. तुमचा माझ्यावर खूप प्रेम आहे, पण तुमचाच माझ्यावर नाही. तुला आधी बारीक झाली, तुला मोठी करू. हा? आता आम्ही मग झालं. आता तुमच्यावर आता जे हवंय ते मिळाले आम्हाला. हा. हा. आता काय बोलणार? आता काय नका बोलू. आता काय बोलू नका. खूप बोललेलं आहेत तुम्ही. ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केलेले आहे त्यांना आपण देणार आहोत बक्षीस. आणि आता आपण जाणार आहोत माहेरच्या आठवणींमध्ये. माहेर म्हटल्यानंतर कोण तुमच्या डोळ्यासमोर येतं? बाहेर बोलल्यावर माझी आईच समोर येते. आई समोर येतं. माझी आई जाऊन 10-15 वर्ष झाली आहेत. बोलायला गेलं तर आईची कमी माझी मोठी बहीण आणि माझी भाऊजे ती कमी करतात. कारण माझ्या आईला कॅन्सर झाला होता. माझी मुलं लहान होती. माझी मुलं खूप लहान होती. माझ्या आईकडे माझी सेवा करायला मला भेटत नव्हतं. तिच्याजवळ एक ना एक कोणतरी राहत होतं, पण माझ्या वहिनीने सगळं काही तिचं केलं. ते मला खंत वाटते की माझ्या आईची सेवा करता आली नाही म्हणून. पण माझ्या आईला नंतर ऑपरेशन झालं, तिची ती वाचा गेली. आईला भेटायला गेली. माझ्या मिस्टरांनी मला नेलं, 2-3 नेलं. पण माझ्या आईला खूप बोलूशी वाटत होतं माझ्याशी, कारण का मी त्याच्यापेक्षा खूप लहान होती. मी 3 नंबर मुलगी माझ्या आईला. पण मला सगळे लहान मनासारखे सगळं वागणूक, म्हणजे जे नको त्या गोष्टी मला सगळं पुरवल्या. अजून सुद्धा माझा भाऊ मला जे सांगितलं त्या गोष्टी आणून देतो. माझी बहीण हार्टचा प्रॉब्लेम असून सुद्धा मला भेटायला यायची. ती जोगेश्वरीला राहते. पण आता माझी मुलं मोठी झाली आहेत. माझा मुलगा पण मोठा झाला, मुलगी पण मोठी झाली आहे. तरी पण ती बोलते की मी तुला भेटायला तशीच येईल. आपल्या आईने जशी तुला माया केली ना, तशीच मी माया तुझ्यावर तशीच ठेवणार आणि तशीच कायम राहणार म्हटलं. तुम्ही खूप नशीबवान आहात ताई की आईनंतर तुम्हाला तुमच्या बहिणी इतक्या अगदी मायेने आईसारखं प्रेम करतायत तुमच्यावर. काय आईची एखादी आठवण तुम्ही सांगाल? आई मला नेहमीच बोलायची, लक्ष्मी बघ तू दिल्या घरची आहेस, पण असं समजू नको. तुझा भाऊ मोठा जरी असला, तुझी वहिनी पण चांगली आहे. वहिनी तुला कधी हे करणार नाही. पण खरोखरच माझी वहिनी, माझा भाऊ, माझे वडील अजून सुद्धा आहेत. पण तिघं पण मला नेहमी फोन करतात. एक दिवस जरी नाही केला ना, माझा भाऊ मला घरी भेटायला येतो किंवा फोनही करतो. तिघं पण मला खूप प्रेम करतात. एवढं आईला सांगते, आईच्या आशीर्वादाने माझा संसार सुखी आणि आनंदात आहे. ताई तुमचं नाव सांगा. सौ तेजश्री रामकृष्ण कोर्लेकर. तेजश्री ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 34 वर्ष झाली. 34 वर्षामध्ये माहेरची ओढ अजून तितकीच आहे? हो, खूप आहे. म्हणतात ना की आई वडील असल्यावरती आपण हक्काने जाऊ शकतो,
पण मी म्हणेल आज माझे वडील नाही आहे, त्यामुळे खूप मिस करते की वडील असेल तर मुलगी हक्काने वडिलांच्या दारात चप्पल काढू शकते आणि हक्काने राहू शकते. माझे वडील आता स्वर्गवासी झालेले आहेत, 8 वर्ष झाली, पण मी त्यांना खूप मिस करते. माझे वडील म्हणजे एकाच शब्दात मी सांगेन की देव माणूस. कोणाबद्दलही कधीही वाईट चिंतलं नाही, वाईट बोलले नाही आणि त्यांनी सगळे चांगले संस्कारच केले. जसं बहिणाबाई म्हणाल्यात आपल्या माहेरची वाट या कवितेमध्ये, माझ्या माहेराच्या वाट पाया आली फोडं, पाया चालले चालले तशी माझ्या माहेराची ओढं. तशी म्हणजे इथून नाशिकला जायला पंचवटी एक्सप्रेसने आम्ही जायचो आणि जसं आरकेवर उतरायला तर तिथे उतरल्यानंतर माझे मिस्टर म्हणायचे सामान मुलांकडे असायचं आणि मी पटापट पुढे जायची आणि मी बघायची की खिडकीमध्ये माझे वडील एरझारा घालत अशी वाट बघायचे. पण आज माहेरी गेल्यानंतर असं वाट बघणारं कोणीच नाही आहे. आज सगळे नाशिकवरून शिफ्ट झाले, पण अजूनही माहेरी गेल्यावरती कोणाकडे राहायचं. म्हणजे माहेर असलं की एक रात्र आपण हक्काने राहतो, तसं आज मला नाही आहे. माझी लहान बहीण बोलवते पुण्याला, आई तिच्याचकडे असते, पण नेहमी खूप मिस करतो की आज वडील असते तर आपण हक्काने तिथे जाऊन राहतो आणि असं ते वाट बघणारं कोणी नाही आहे. बाबा काय नावाने हाक मारायचे तुम्हाला? तारू. माझं माहेरचं नाव तारा आहे. तारो. हां, तारू बोलायचे. आज ते हात मिस करताय खूप मिस करते. पण ते निघताना कधी खाली हात नाही, असे खिशामध्ये हात घालून निघताना 100-200 रुपये का असे ना ते हातावरती ठेवायचे. ते आज आपल्याकडे खूप पैसा आहे, पण ते जे द्यायचे ना ते पैसे हातामध्ये, ते खूप मिस करते की आता तसे पैसे देणारं कोण नाही आहे. साडी बिडी सगळं मिळतं, पण जी ती वडिलांकडची पुंजी आपल्याला मिळायची ना ती अगदी अनमोल आहे आणि ती मिस करते खूप. काय सांगायचं तुम्हाला बाबांना इतक्या वर्षात कधी सांगू शकला नाहीत? वडिलांना एवढंच सांगेल की तुम्ही माझ्यावरती जे संस्कार केले, आणि ते एकच माझ्या वडिलांचा गुणधर्म होता की कोणी कितीही वाईट बोललं, कारण त्यांना खूप अनुभव आले आयुष्यामध्ये की सख्ख्या आईने सुद्धा त्यांच्याबरोबर अन्याय केला, पण ते कधीच आईला, म्हणजे एवढं सांगते मी तुम्हाला, आज इथे सांगायची संधी मिळाली की जो इस्टेटीचा वाद असतो त्यात म्हणतात की आईसारखी माया नसते, पण माझ्या वडिलांच्या बाबतीत माझ्या आजीनी सांगितलं की मला एकच मुलगा आहे, पण जेव्हा गावामध्ये तलाठ्याने सांगितलं की या आजीला 2 मुलं आहेत, तरी पण माझ्या वडिलांनी कधीच ऑब्जेक्शन घेतलं नाही आणि कधीच आईबद्दल तिला विचारलं सुद्धा नाही की तू असं का सांगितलं. आणि हाच गुण माझ्यामध्ये आला की क्षमा करा आणि पुढे चला. आपली मुलं पण आपल्याला बोलतात, पण त्या काळात माझे वडील आपल्या आईला काहीच बोलले नाही. हा तो गुण, म्हणजे काही झालं की मला त्यांचं आठवतं की क्षमा करून पुढे चालायचं. आणि सगळ्या मुलींनी आपले आईवडील आहे तोपर्यंत जरूर भेटायला जावं. एकदा काळाच्या पडद्याआड गेलं की नुसत्या आठवणीच राहतात. माहेरच्या आठवणींमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा सगळ्याच ताई नक्कीच भावूक होत असतात. पण आता सगळ्यांना हसवण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, म्युझिक प्लीज. Lyrical king, I'm the one, the ace, the only, I'm the king. हा पटकन बसून घ्या. हा लवकर. व्हेरी गुड. म्युझिक प्लीज. म्युझिक द्या. इशारा कर तू, तेरे लिए जान मैं दे दूं. बस एक इशारा कर तू, तेरे लिए ढकलून जा पुढे अभिनंदन. तू चाहे तो नाम पे तेरे मैं अख्खा मुंबई कर दूं. तू बोल दे बस तुझे चाहिए क्या, वह कल्ला या वडाला. बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. तुझे देख के मेरी मधुबाला, मेरा मन ये पागल झाला.
तूने एक बार हंस के जो बोला तो मन पंछी बन के डोला तूने मन का द्वार जो खोला मन का मातूनच गेला बोला बाई बाई हा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड हा व्हेरी गुड व्हेरी गुड हा एक एक म्युझिक दे ना रे बाई जनर रे दे ना रे अरे दे अरे दे 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 अरे दे अरे असं बोलायचं कसा देईल तो तुम्ही सांगितलं ना करायला म्युझिक प्लीज पहचान कौन? हाँ वो कातिल हूँ मैं जिसने नजरों के वार से मार डाला फिर भी साला साला घोटाला जब दरवाजे पे बिन बुलाए वो आना ला 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 पापी यू नो हा लवकर 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 व्हेरी गुड ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत ज्यांनी शेवटची खुर्ची पटकवली आहे त्यांना मिळणार आहे सन मराठी वाहिनीकडून खास खास भेटवस्तू जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे व्हेरी गुड खूप छान वाटते आणि जे काय ताई सगळ्या आपल्या इथे आलेल्या आहेत हा अगदी लहान मुलीसारख्या सगळ्या खेळतायत बागडतायत या भावाला खूप छान वाटतं हो की नाही त्याच्यामुळे काय होतं ना इतकं सगळं छान चालू असताना एक अबोला मात्र असतो आणि तो अबोला दूर करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करत असतो आपल्या चुकबुल द्यावी घ्यावी या भागामधून आज सुद्धा आपल्या सगळ्या त्यांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे तो अबोला कोणाबरोबर आहे का आहे कशामुळे आहे ते आपण सगळं त्या ताईंकडून जाणून घेऊया आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय ताई तुमचं नाव सांगा रेखा नलावडे. रेखा ताई कोणाबरोबर अबोला आहे आणि किती वर्ष आहे म्हणजे माझी गुरु पण समजा आणि माझी मैत्रीण पण समजा. अच्छा आज जवळजवळ 29 वर्ष झाली या गोष्टीला. अच्छा 29 वर्षाचा अबोला आहे मैत्रिणी बरोबर हा 25 वर्ष तर लग्नाला झाली त्या आधीपासून मैत्री होती अच्छा म्हणजे त्या माझ्या गुरुही होत्या नंतर मैत्रीण झाल्या. अच्छा. काही कारणास्तव मी शिक्षण सोडून लग्न केलं म्हणजे अगदी पेपरच्या दिवशीच माझं लग्न होतं अच्छा. आणि त्यांना माझ्याकडून खूप होप्स होत्या. मी खूप हुशार विद्यार्थिनी होती की मी करिअर करावं काहीतरी करावं. मध्ये खूप भेटण्याचा प्रयत्न केला. माझी मोठी मुलगी झाल्यावर ती आली होती पण माझ्याशी काही संवाद नाही साधला. लेकीला पाहिलं आणि गेली. त्यानंतर मध्ये 10 वर्ष काही हे नाही मी बरेचसे मेसेज पाठवले आणि तिला जे जे वाटत होतं ते सगळं केलं मी त्या 10 वर्षात. म्हणजे माझ्या मिस्टरांनी माझं MA चं शिक्षण पूर्ण केलं. तिला वाटत होतं मी टीचिंग करा. मी 2-3 वर्ष मी शाळेत शिकवलं परेलला. पण 29 वर्षापूर्वी तुमचं मैत्रीचं कशी होती तुमच्यामधली मैत्री खूप छान खूप छान. म्हणजे मला बाबांकडे थोडं स्ट्रिक असल्यामुळे पिकनिक वगैरे कधी माहिती नाही पण ती जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली तेव्हा फिरणं हॉटेलिंग नाही तर 4 वाजता कॉलेज सुटलं की घरी. म्हणजे खऱ्या अर्थानं तिच्या संपर्कात असताना आल्यामुळे खऱ्या मी अर्थाने जग बघितलं. आयुष्याचा आनंद हो, तुम्ही हो, घेत हो, होतात हो, हो. आणि नंतर मग 29 वर्षाचा अबोला हो 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 पण मला असं म्हणायचं ताई की समजा आता समोर तुमची हीच मैत्रीण समजा उभी आहे समोर हां काय सांगाल तुम्ही तिला तुझ्यासारखी मैत्रीण मला आयुष्यात पुन्हा भेटणार नाही. तू माझ्यासाठी सगळं आहेस. आई बाबा गुरु मैत्रीण. मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे. म्हणजे मी त्या सर्व गोष्टी दाटून ठेवल्या आणि आज मी रडणार पण नाही आहे कारण मला ते माझे अश्रू तुझ्याकडे मोकळे करायचे. ज्या दिवशी तू मला भेटशील त्या दिवशी भरभरून बोलायचं आहे मिठी मारायची आहे तुझी क्षमा मागायची आहे आणि आपली मैत्री 7 जन्म लोक 7 जन्म तो नवरा मागतात आई बाबा मागतात ते तर मी मागेलच पण तुझीही मैत्री मला जन्मोजन्मी हवी आहे. तुमच्या वतीने मी सुद्धा तुमच्या मैत्रिणीशी बोलणार आहे आणि सांगणार आहे की ताई 29 वर्षाचा अबोला आहे आणि जर ती मैत्री खरी असेल ना तर इतक्या वर्षाचा अबोला खरं तर ठेवू नये. आज ताईने इतक्या सगळ्यांसमोर तिने त्यांची चूक मान्य केलेली आहे ती तुमच्याकडे माफी पण मागते आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट त्याने बोलले की त्यांना रडायचं आहे पण ते तुमच्यासमोर तुम्हाला मिठी मारून. मला वाटतं हीच प्रथम खरी मैत्री आहे. अजून काय मैत्री असायला पाहिजे तर ती मैत्री तुम्ही जाणून घ्या. जे काही गैरसमज असतील ते दूर करा. एक फोन तुम्ही करा आणि सगळे गैरसमज दूर करा. त्यांना भेटा कडकडून मिठी मारा आणि हे सगळे गैरसमज दूर करून पहिल्यासारखी जी मैत्री होती तुमच्यामध्ये तशीच राहू द्या कारण इतक्या सगळ्यांसमोर महाराष्ट्रासमोर त्यांनी आपली गोष्ट बोलून दाखवली. तुमची माफी पण मागते. या सगळ्या गोष्टींसाठी एक हिंमत लागते कारण ती मैत्री तितकी खरी असते म्हणून. सो तुम्ही हे जाणून घ्या आणि हा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचला की तुम्ही लगेच ताईंना फोन करा त्यांना भेटायला या आणि मैत्री पहिल्यासारखी पुन्हा घट्ट होऊ द्या कारण त्यामुळे मला खूप आनंद होईल. त्या मला भेटल्या तर मी नेक्स्ट तुमचा कुठेही एपिसोड असेल तिथे येऊन आम्ही दोघे एपिसोड नक्की आम्ही तर वाट बघू नक्की. आणि ताई तुम्ही आज इथे आलेला तुमच्या मनातलं बोललात
खूप छान वाटलं, पण मी तुम्हाला असंच जाऊ देणार नाही, तुमची ओटी भरली जाणार नाही. त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माया पित्याच्या ओढीनं लागे पदर आपणी. असं वाटतं की ताई तुम्ही जाऊ नये, पण आपल्याला थांबावं लागणार आहे आजच्या या भागापुरता, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.